नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत, अंजली खूप खुश होती कारण तिच्या आणि अर्जुनमधील सगळे गैरसमज दूर झाले होते. ते दोघेही भोसले मॅन्शनकडे निघाले होते. घरी पोहोचल्यावर सगळेजण हॉलमध्ये एकत्र बसलेले होते. तेवढ्यात गायत्रीची नजर अर्जुन आणि अंजलीकडे गेली. ते दोघेही आत येत होते. त्यांना एकत्र पाहून गायत्री आश्चर्यचकित झाली. अंजली गायत्रीला पाहून पळत तिच्याजवळ गेली आणि तिला मिठी मारली. गायत्रीचे लक्ष अंजलीच्या मागे उभ्या असलेल्या अर्जुनकडे गेले. ती अंजलीला म्हणाली, अंजली, तू इथे अशी अचानक? अंजलीने तुला जबरदस्ती आणले आहे का? अर्जुनने तुला जबरदस्ती आणले आहे का? नाही आई, असे काही नाही आहे. मी माझ्या मर्जीने इथे आले आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगायची आहे. आता यांना चुकीचे समजू नका, कारण यांनी मला अजिबात फसवले नाही. उलट शनायाने यांना फसवले आहे. अंजलीने सगळं काही घरच्यांना सांगितलं. तिचं बोलणं ऐकून रुद्र रागाने म्हणाला, शनाया अशी वागू शकते? मी तर कधीच विचार केला नव्हता की ती आपल्याशी असं वागेल. मी तिला चांगली मैत्रीण समजत होतो, पण ती तर खूपच नालायक निघाली. त्यानंतरनं रुद्र शांत होतो. तिला तिच्या चुकीची शिक्षा मिळेल. अर्जुन शांतपणे म्हणाला, पण भाई, ती आपल्याशी असं कशी वागू शकते? आपण तिला किती चांगली मैत्रीण समजलो होतो. तिच्या या वागण्याने माझ्या मैत्रीवरचा विश्वास उडाला. ती खरंच मैत्रीला काळीमा फासणारी आहे. रुद्र म्हणाला, नाही भाऊजी, असं बोलू नका. प्रत्येक मित्र शण्यासारखा नसतो. काही मित्र अमन भाऊजींसारखेही असतात. अंजली रुद्रजवळ येत म्हणाली, आम्ही तिला घरात राहायला जागा दिली आणि ती आपल्याशीच अशी वागली. आजी रागाने म्हणाल्या. त्यानंतरनं, आजी, आता या गोष्टीचा विचार करू नका. शनायाने जे केलं त्यात आपली काय चूक? तिला तसं वागायचं होतं म्हणून ती तशी वागली. आता स्वतःला दोष देऊ नका. सगळं ठीक आहे, अंजली म्हणाली. पण आजींना टेन्शन आलं होतं. त्या म्हणाल्या, खरंच सगळं ठीक झालं आहे का? की आता आणखी काही नवीन संकट येणार आहे? त्याचबरोबर, आजी, काहीही होणार नाही. हा अर्जुन भोसले इथे आहे. कोणीही माझ्या परिवाराकडे नजर वर करून बघू शकत नाही. मी आत्तापर्यंत शांत होतो, पण आता नाही. आता मी प्रत्येकाला दाखवेन मी काय आहे, अर्जुन रागाने म्हणाला आणि आपल्या रूममध्ये निघून गेला. त्यानंतरनं अंजली म्हणाली, मी दोन्ही बाबांना कॉल करून सगळं सांगते. तेही माझी काळजी करत असतील. त्याचबरोबर, हो चालेल, गायत्री म्हणाली आणि सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले. पण राधा तिथेच होती. सगळे गेल्यावर ती अंजलीला मिठी मारत म्हणाली, दीदी, आय मिस यू सो मच. तू राजस्थानला गेलीस तेव्हा मला वाटलं आपली कधीच भेट होणार नाही. राधा, मी तुला सोडून कायमची कशी जाईन? मी परत येणार होते. आता टेन्शन घेऊ नको. जा, रुद्र भाऊजी तुझी वाट बघत असतील, अंजली म्हणाली. हो दीदी, गुड नाईट, राधा म्हणाली आणि तिच्या रूममध्ये गेली. रूममध्ये पूर्ण अंधार होता. राधा लाईट्स ऑन करणार तेवढ्यात रुद्र तिला खेचून म्हणाला, आता लाईट्स ऑन करायची काही गरज नाही. हा ड्रेस घे आणि चेंज करून ये. राधाच्या चेहऱ्यावरती स्मित आलं. ती ड्रेस घेऊन वॉशरूममध्ये गेली. 20-25 मिनिट झाली तरी राधा बाहेर आली नाही. रुद्रने दरवाजावर टकटक करत तिला विचारलं, राधा, काय झालं? एव्हरीथिंग इज ओके? किती वेळ झाला तू आत गेलीस? रुद्र, हा ड्रेस खरंच माझ्यासाठी आणलायस? याला तर 10 वर्षाच्या मुलीचा ड्रेस वाटतोय, राधा म्हणाली. राधा, गुपचूप बाहेर ये. हा तुझा ड्रेस आहे, नाहीतर मी आत येतो, रुद्र म्हणाला. नाही, मी येतेच, राधा घाबरत म्हणाली आणि बाहेर आली. तिने रेड कलरचा शॉर्ट नाईट ड्रेस घातला होता. तो खूपच सेक्सी दिसत होता. रुद्र तिच्याकडे एकटक पाहत होता. राधाला विचित्र वाटत होतं. ती ड्रेस खाली ओढत म्हणाली, रुद्र, हा ड्रेस कसा आहे? सुरू होण्यात आधीच संपतो. रुद्र तिच्या जवळ येऊन तिच्या कमरेत हात अडकवून तिला खेचत म्हणाला, याच दिवसाची मी वाट बघत होतो, म्हणून हे सगळं केलं. राधाचं लक्ष रूमकडे गेलं. रूम डेकोरेट होती. ती म्हणाली, रुद्र, हे सगळं? हो, आपली फर्स्ट नाईट आहे म्हणून. वहिनी आणि भाईच्या नात्यात प्रॉब्लेम होते, पण आता सगळं ठीक आहे. मग आज सेलिब्रेट करायला काय हरकत आहे? रुद्र म्हणाला. राधा लाजली.
रुद्र तिची हनुवटी पकडून म्हणाला, राधा, तू तयार नसशील तर काही हरकत नाही. मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. राधाने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, रुद्र, मी तयार आहे. मलाही हे नातं पुढे न्यावं आहे. रुद्रच्या चेहऱ्यावर स्मित आलं. तो तिला उचलून बेडवर घेऊन गेला. त्याने तिला बेडवर झोपवून तिच्या ओठांवर चुंबन घेतले. दोघेही एकमेकांना साथ देत होते. रुद्र तिच्या मानेवर चुंबन घेत जोरात चावला. राधाच्या तोंडातून आवाज निघाला. रुद्र घाबरून बाजूला झाला आणि म्हणाला, काय झालं राधा? आर यू ओके? राधा रागाने म्हणाली, रुद्र, मला पूर्ण खाऊन टाक. कोणी इतक्या जोरात चावतं का? रुद्रने माफी मागितल्याने पुन्हा तिला चुंबन देऊ लागला. दोघांचे कपडे हळूहळू बाजूला होत होते. दोघेही विवित्र झाले. रूममध्ये त्यांचे आवाज पसरले. ते एकमेकांच्या प्रेमात हरवले होते. त्या गोड क्षणापर्यंत ते पोहोचले. इकडे अंजलीने राजस्थानच्या बाबांना कॉल करून सगळं सांगितलं. रूममध्ये येऊन ती अर्जुनला शोधू लागली. तो कुठेच दिसला नाही. ती बाल्कनीत आली. बाहेर पाऊस पडत होता. ती पावसाकडे पाहत उभी होती. तेवढ्यात तिला कोणाचा तरी स्पर्श जाणवला. मागे वळून पाहताच अर्जुन उभा होता. अहो, इतका उशीर तुम्ही कुठे होता? अंजली म्हणाली. अर्जुन तिच्या पोटावर हात फिरवत तिच्या खांद्यावर अनुवटी ठेवून म्हणाला, मी इथेच होतो. तू मला नीट शोधलं नाहीस. अंजली म्हणाली, मी तुम्हाला सगळीकडे शोधलं, पण तुम्ही सापडलाच नाही. अर्जुनने तिच्या हृदयावर हात ठेवून म्हणाला, तू मला इथे शोधलं नाहीस. अंजली हसत म्हणाली, हो, नेक्स्ट टाईम इथेच शोधीन. बरं बायको, तू दुपारी म्हणालीस मी पहिल्यासारखा अर्जुन भोसले राहिलो नाही, करेक्ट? अर्जुन म्हणाला, हो, यात मी का चुकीचं बोलले? तुम्ही खरंच तसे राहिला नाही. अंजली म्हणाली, बरं झालं, मी तुला दाखवतो पहिला अर्जुन भोसले कसा होता. अर्जुनने तिला उचलून रूममध्ये आणलं. अंजलीला अंदाज आला होता. ती बेडवरून उठून बाजूला झाली. अर्जुनने रागाने म्हणालं, बायको, माझ्यापासून पळण्याचा प्रयत्न करू नकोस. परिणाम वाईट होतील. त्यानंतर हो, मला पाहायचंय ते परिणाम कसे वाईट होतील. अर्जुन ॲटिट्यूडने म्हणाला. अंजली ॲटिट्यूडने म्हणाली आणि रूममध्ये पडून लागली. अर्जुन तिच्या मागे पळत होता. दोघेही बाल्कनीत आले. पाऊस पडत होता. दोघेही भिजले होते. अर्जुनच्या शर्टनी तिनं बटन उघडली होती. तो खूप सेक्सी दिसत होता. अंजली त्याच्याकडे एकटक पाहत होती. ती स्विमिंग पूल जवळ उभी होती. अर्जुन तिच्या जवळ आला आणि म्हणाला, डू यू वॉन्ट दिस वाईफ? अंजली त्याच्याकडे पाहतच होती. अर्जुन तिच्या कानाजवळ आला. त्याला गरम श्वास तिला जाणवला. ती भानावर आली आणि बाजूला होऊ लागली. पण तिचा पाय घसरला. ती स्विमिंग पूलमधून पडणारच होती. तेवढ्यात तिने अर्जुनला शर्ट पकडला. दोघांचाही तोल गेला आणि ते स्विमिंग पूलमध्ये पडले. अंजलीने घाबरून अर्जुनच्या गळ्याला हात अडकवले. अर्जुनचे हात तिच्या कमरेजवळ होते. त्याचा शर्ट पूर्ण उघडला होता. तो खूपच हॉट दिसत होता. अंजलीचा घसा सुकला. ती स्वतःला कंट्रोल करू लागली, पण अर्जुनने तिचा हात पकडून तिला खेचला आणि म्हणाला, काय झालं बायको? जे हवं होतं ते न घेता पळत आहेस. अर्जुनने होठ तिच्या कानाला स्पर्श होते. तिचं हृदय वेगाने धडधडत होतं. ती म्हणाली, नाही, मला नाही, काही नको. अर्जुनने तिला वळवून तिच्या डोळ्यात पाहत म्हणलं, बायको, तुला नको असेल, पण मला खूप काही हवं आहे आणि मी ते घेणारच. त्याने तिच्या ओठांवर चुंबन घेतलं. अंजली त्याला साथ देत होती. अर्जुनने तिला उचलून स्विमिंग पूलच्या काठावर बसवलं आणि ती आडवी पडली. अर्जुन तिच्या अंगावर येऊन तिला चुंबन घेत होता. 15-20 मिनिटांनंतर तो बाजूला झाला, पण अजूनही तिच्या अंगावर होता. अंजली जोरदार श्वास घेत होती. अर्जुनने पुन्हा तिला चुंबन घेतलं. त्याचे हात तिच्या ड्रेसमध्ये फिरत होते. तो तिच्या मानेवर चुंबन देत चावत होता. अंजलीच्या तोंडातून आवाज निघत होते. अर्जुन जास्त उत्साहित झाला. पाऊस पडत होता. अंजलीला थंडी वाजत होती. अर्जुनने तिला उचलून रूममध्ये आणलं. त्याने तिचे सगळे कपडे काढले. दोघेही विस्त्र झाले. अर्जुन तिच्यावर प्रेमाचे वर्षा करत होता. रूममध्ये त्यांचे आवाज पसरले. दोघे एकमेकांचे झाले. त्यानंतर सगळी अंजलीला जाग येते. तिचे लक्ष बाजूला शांतपणे झोपलेल्या अर्जुनकडे जाते.
जो तिच्या पोटावर हात ठेवून झोपलेला असतो. त्याला बघून तिला कालच्या रात्रीच्या प्रसंगाची आठवण येते आणि तिच्या चेहऱ्यावर गोड स्मित येते. अंजली उठण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या हालचालीमुळे अर्जुन जागा होतो. तो तिच्याकडे पाहतो आणि तिच्या चेहऱ्यावरील स्मित बघून विचारतो, काय झाले बायको, अशी का हसत आहेस? अंजली भानावर येते आणि म्हणते, काही नाही, चला पटकन फ्रेश होऊया. अर्जुन पुन्हा विचारतो, सांगणार आहेस की नाही? तू अशी का हसत आहेस? अंजली म्हणते, काही नाही, जा पटकन आवर. ती ब्लँकेट स्वतःला झाकते. अर्जुनला पॅन्ट देऊन म्हणते, जा अंघोळ करून या. अर्जुन हसत म्हणतो, तू इतकी लाजत का आहेस? आपण आधीही असे एकमेकांना बघितलं आहे. काल रात्री काय झालं तुलाही माहीत आहे. अंजली उत्तर देते, सारखं हे सगळं बोलण्याची गरज नाही. मला माहीत आहे आपण एकमेकांना बघितलं आहे, पण उगाच असं फिरणं बरोबर नाही. पॅन्ट घाला आणि जा. अर्जुन हट्ट करतो, नाही, आज मला तुझ्यासोबत अंघोळ करायची आहे. अंजली त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण अर्जुन तिला उचलून वॉशरूममध्ये घेऊन जातो. तिथे तो तिचे शर्ट काढतो. शॉवर सुरू होतो आणि दोघे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतात. अंघोळीनंतर अर्जुन तिला बाथरोब घालतो आणि क्लोजेट रूममधून घेऊन जातो. अंजली रागाने त्याच्याकडे पाहते, पण अर्जुन हसत म्हणतो, रागाने बघतेस? पटकन कपडे घाल. अंजली रागात म्हणते, तुम्ही सगळं केलं, मग आता कपडेही घाला. अर्जुन खट्याळपणे हसत तिला कपडे घालतो. अंजली आरशासमोर तयार होते, तर अर्जुन तिला पाहत राहतो. अंजली पुन्हा रागाने म्हणते, तुम्ही नेहमी स्वतःचं खरं करता, माझं कधी ऐकत नाही. अर्जुन जवळ येऊन विचारतो, काय झाले? अंजली म्हणते, मी म्हणाले होते मला तुझ्यासोबत अंघोळ करायची नाही, तरी तुम्ही मला जबरदस्तीने घेऊन गेलात. अर्जुन म्हणतो, एवढ्या छोट्या गोष्टीवर रागवतेस? तुझी अंघोळ झाली, तू तयार झालीस? अंजली उत्तर देते, म्हणजे मी फालतू गोष्टीवर चिडते, तुम्हीच जास्त चिडता. अर्जुन तिला जवळ घेत म्हणतो, ठीक आहे, आधी मला गुड मॉर्निंग किस दे. अंजली रागाने पाहते, पण हसत त्याच्या जवळ येते आणि अचानक त्याच्या मानेवर चावते. अर्जुन ओरडतो, तर अंजली हसत म्हणते, आता माझा राग शांत झाला. पुढे असं जबरदस्ती केलंस तर असंच करेन. अर्जुन म्हणतो, याची सजा मी तुला व्याजासकट देईन. अंजली हसत निघून जाते. त्यानंतर खाली हॉलमध्ये अंजलीला अर्जुनची आत्या, तिचा नवरा आणि विकी दिसतात. विकीला पाहून तिला राग येतो, पण ती दुर्लक्ष करते. सगळे नाश्त्यासाठी बसतात. अर्जुन येतो आणि म्हणतो, मॉम, नाश्ता तयार आहे का? मला उशीर होतोय. त्याच वेळी त्याचे लक्ष विवेककडे जाते आणि तो रागवतो. अंजली त्याचा हात पकडून शांत राहायला सांगते. नाश्ता करताना रुद्र अर्जुनच्या मानेवरचा लाल डाग पाहतो आणि म्हणतो, भाई, तुझ्या मानेजवळ काय झालंय? मच्छराने चावलं का? अंजलीला ठसका लागतो. अर्जुन म्हणतो, हो, सकाळी मच्छराने चावलं. रुद्र म्हणतो, डॉक्टरकडे जाऊया का? अर्जुन रागाने उठतो आणि ऑफिसला निघून जातो. राधा रुद्रला म्हणते, तू असं का बोललास? तो लव्ह बाईट होता. रुद्र आश्चर्याने विचारतो, काय? खरंच वहिनी इतक्या जोरात चावला? राधा स्वतःच्या मानेवरचा डाग दाखवत म्हणते, हो, कधी कधी लव्ह बाईट डाग असतं. रुद्राला आपली चूक कळते आणि तो घाबरतो. भाई, मला ऑफिसमध्ये सोडणार नाही. अंजली म्हणते, काळजी नको, मी तुमच्यासोबत ऑफिसला येते. ऑफिसमध्ये अर्जुनच्या केबिनमध्ये रुद्र आणि अंजली येतात. अर्जुन अंजलीला पाहून विचारतो, तू इथे कशी? अंजली म्हणते, तुमच्याशी बोलायचं होतं. अर्जुन म्हणतो, कोणाची बाजू घ्यायला आलीस? अंजली रागात म्हणते, मी कोणाची बाजू घ्यायला आले नाही. अर्जुन शांत होतो आणि विचारतो, काय बोलायचं? अंजली म्हणते, अनु आणि धैर्यशीलच्या लग्नाबद्दल बोलायचं होतं. आपण घरी याबद्दल बोलूया. अर्जुन सहमती दर्शवतो. अंजली आनंदात म्हणते, आय लव्ह यू माय एरोगंट हजबंड. अर्जुन हसत तिला जवळ घेतो आणि म्हणतो, एरोगंट नवरा कसा वागतो ते दाखवतो. तो तिला कॅबिनच्या अटॅच बेडरूममध्ये घेऊन जातो. अंजली थांबवण्याचा प्रयत्न करते, पण दोघेही पुन्हा एकमेकांमध्ये हरवतात आणि त्यांचा रोमांस परत सुरू होतो. त्यानंतर
संध्याकाळी अर्जुन आणि अंजली भोसले मॅन्शनमध्ये एकत्र येतात. हॉलमध्ये बरेच लोक बसलेले असतात, पण अर्जुन कोणाकडे लक्ष न देता आपल्या रूममध्ये दिशेने निघतो. अंजली गायत्रीकडे येते आणि विचारते, आई हे सगळे लोक कोण? गायत्री सांगते, अंजली हे सगळे अनुला बघायला आले आहेत. हे ऐकून अंजलीला धक्का बसतो, तर अर्जुनची पावले थांबतात. तो रागाने वळतो आणि म्हणतो, 1 मिनिट, मला हे नातं मान्य नाही. तुम्ही इथून निघून जावा. मुलीच्या आईला राग येतो. तुम्हाला हे नाते मान्य नाही म्हणजे काय? मग आम्हाला बोलावलं? आम्हाला का बोलावलं? आमचा अपमान करायचा होता का? अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला बोलावलं नाही. ज्याने बोलावलं त्यांना विचारा. आणि मी तुमचा अपमान केलेला नाही, पण हे नातं आम्हाला मान्य नाही. त्याचबरोबर मुलीची आई अर्जुनच्या आत्याकडे विकीच्या आईकडे बघून म्हणते, तुम्ही आम्हाला अपमानासाठी बोलवलं? आत्या म्हणते, असं नाही, अर्जुन लहान आहे, मी त्याला समजावते. ती अर्जुनला म्हणते, हे लोक चांगले आहे, अनुसाठी हा मुलगा योग्य आहे. अर्जुन रागाने म्हणतो, आत्या, तू यांना बोलावलंस म्हणून मला समजते हे किती चांगले असतील. मला हे नाते मान्य नाही. विक्रम अर्जुनचे डॅड म्हणतात, अर्जुन, तू मोठ्यांशी असं बोलतोस? ही तुझी आत्या आहे. अर्जुन म्हणतो, मी आत्या आणि विकीला कसा विसरू शकतो? मी सभ्यपणे सांगतो, मला हा मुलगा अनुसाठी नको आहे. विक्रम विचारतात, पण का नको? का नकार देतोस? कारण सांग. तेव्हा अर्जुनने लक्ष रडत पायरीवर उभ्या असलेल्या अनुकडे जाते. तो म्हणतो, माझ्या बहिणीचा आनंद हेच कारण आहे. ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते आणि मी तिचा आनंद हिरवणार नाही. मुलीची आई म्हणते, म्हणजे तुम्ही अशा मुलीची स्थळ आणताय जी आधीच कोणावर प्रेम करते? अशा मुली चरित्रहीन असतात. अर्जुन संतापतो, शट अप. माझ्या बहिणीबद्दल एकही शब्द बोलू नका. ती तुमच्या दारात लग्नासाठी आलेली नाही. ती ज्याच्यावर प्रेम करते त्याच्याशी लग्न करेल. प्रेम करणं गुन्हा नाही. आता माझ्या घरातून निघून जा आणि पुन्हा तोंडही दाखवू नका. अर्जुनच्या रागामुळे मुलाकडची मंडळी घाबरून निघून जातात. अनु रडत अर्जुनला मिठी मारते. अर्जुन तिला शांत करत म्हणतो, शांत हो बच्चा, तू का नाही नकार दिलास? अनु म्हणते, मला काहीच सांगितलं नव्हतं. जेव्हा समजलं तेव्हा मी सांगायचा प्रयत्न केला, पण कोणी ऐकलं नाही. यामुळे अर्जुनला घरच्यांवर राग येतो. अंजली अनुला मिठी मारत म्हणते, आता सगळं ठीक आहे. तुझा भाई आणि वहिनी तुझ्यासोबत आहे. रुद्र म्हणतो, अनु, भाई कधीच तुझं लग्न चुकीच्या व्यक्तीशी होऊन देणार नाही. आजी विचारतात, आता सांगा, अनु कोणावर प्रेम करते? अंजली सांगते, धैर्यशीलवर. त्याचं एकमेकावर खूप प्रेम आहे. गायत्री आणि आजी आश्चर्यचकित होतात. आजी म्हणतात, मग रुद्रच्या लग्नात का नाही सांगितलं? अंजली म्हणते, आम्ही सांगणार होतो, पण मध्येच बरेच प्रश्न आले. आजी म्हणतात, ठीक आहे. अर्जुन, धैर्यशीलच्या घरच्यांना बोलाव. अंजली सांगते, धैर्यशीलचे आईवडील नाहीत. रुद्र म्हणतो, मग धैर्यशीललाच बोलवा, तो लगेच तयार होईल. राधा त्याला मारते आणि म्हणते, उगीच बडबड करतोस. सगळे हसतात. आजी म्हणतात, उद्या राजस्थानला जाऊन बोलवणी करू. दुसऱ्या दिवशी सगळे राजस्थानला जातात. धैर्यशील बोलतात आणि धैर्यशीलचं लग्न ठरतं. 1 महिन्याने त्यांचं लग्न होणार असतं. एकदा अर्जुन, अंजली, रुद्र, अमन मॉलमध्ये शॉपिंगला जातात. अंजली म्हणते, मला आईस्क्रीम खायचं आहे. अर्जुन मना करतो, काल तू पावसात भिजलीस, आजारी पडशील. अंजली हट्ट करते, मला खायचं आहे. अर्जुन आईस्क्रीम घ्यायला जातो. तिथे त्याचा धक्का एका लहान मुलीला लागतो आणि त्याचं आईस्क्रीम खाली पडतं. मुलगा रागाने म्हणतो, सॉरी बोला. अर्जुन म्हणतो, तुझी चूक होती. दोघं भांडतात. अंजली तिथे येते आणि रागाने विचारते, इतका उशीर का? तेव्हा तो मुलगा अंजलीला मम्मा म्हणून मिठी मारतो. त्यानंतर अंजली आश्चर्यचकित होऊन म्हणते, मी तुझी मम्मा नाही. मुलगा म्हणतो, तूच मम्मा आहेस, आणि आपल्या डॅडला बोलावायला जातो. रुद्र येतो आणि सगळ्यांना घरी जायला सांगतो. अंजलीचं लक्ष त्या मुलाकडे असतं, पण ती निघून जाते. मुलगा आपल्या डॅडसोबत परत येतो, पण अंजली गेलेली असते. त्याचा डॅड, पियुषचा डॅड म्हणतो, पियुष, तुझी मम्मी कायमची गेली आहे. पियुष रडतो, नाही, मी तिला बघितलं. त्याचा डॅड त्याला घेऊन निघतो. त्यानंतर घरी अंजली शांत असते.
अर्जुन विचारतो, काय झालं? अंजली म्हणते, त्या मुलाचा चेहरा डोळ्यांसमोर येतोय. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद. अर्जुन म्हणतो, तो लहान मुलगा होता. त्याचं बोलणं विसर. अंजली काहीच बोलत नाही. घरी तनू दिसते. अंजली तिला मिठी मारते आणि विचारते, तू अचानक कशी? तनू म्हणते, आईची तब्येत सुधारली म्हणून अनुच्या एंगेजमेंटसाठी आले. सगळे गप्पा मारतात. अंजली तनूला विचारते, तू कधी लग्न करणार? तनू अमनकडे बघून म्हणते, तुझ्या दिराला विचार. तो माझ्या आईवडिलांशी बोलायला घाबरतो. सगळे हसतात. पण अमन रागाने निघून जातो. अर्जुन त्याच्या मागे जातो. अमन म्हणतो, माझी मस्करी झाली. अर्जुन म्हणतो, तनूशी बोल, ती समजून घेईल. अमनला धीर येतो. तो म्हणतो, आजच तनूशी बोलतो. अर्जुन निघून जातो.